सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथे काल स्वातंत्र्य दिनी प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने बापू बागुल यांच्या नेतृत्वात जय माता दी महिला बचत गट आणि संघटना यांच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनात सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न झाला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला। या गंभीर घटनेची दखल घेत काल सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार राम भदाने यांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले। यावेळी महिलांनी मशीन्स बंद पडल्यामुळे डोक्यावर घेतलेले लाखो रुपयाचे कर्ज आणि आर्थिक उपासमाराची व्यथा मांडत या प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराची एसीपी किंवा एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली। यावर पालकमंत्र्यांनी येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन निष्पक्ष चौकशीचे ठोस आश्वासन दिले आहे। या आश्वासनानंतर आजपासून बापू बागुल आणि महिला आंदोलकांनी आपल्या आंदोलनाची रूपरेषा बदलली असून महिलांचे रात्रंदिवस चालणारे बिऱ्हाड आंदोलन तूर्त स्थगित केले आहे। मात्र जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आजपासून आता दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळातच हे धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज 15 ऑगस्ट आमचं या ठिकाणी बिऱ्हाड आंदोलन चाललेलं होतं। बिऱ्हाड आंदोलनाच्या माध्यमातून 14 ऑगस्टला आम्ही सीओला भेटलो, पण सीओकडून आम्हाला जे उत्तर अपेक्षित होते ते उत्तर मिळालं नाही। त्या अनुषंगाने आम्ही आज 15 ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहन देखील या ठिकाणी केलेलं होतं। आत्मदहनामध्ये आम्हाला पोलीस प्रशासनाने मज्जाव केला आणि आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तदनंतर आम्हाला या ठिकाणी परत आंदोलनाच्या ठिकाणी आणून सोडलेलं आहे। आता त्यानंतर माननीय धुळ्याचे जे काही पालकमंत्री आहे आणि ग्रामीणचे जे काही आमदार आहेत राम भदाने साहेब, हे या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे। त्यांनी आमचं सांत्वन केलेलं आहे, महिलांचं देखील सांत्वन केलेलं आहे। त्यांच्या शब्दाला आम्ही मान देऊन या ठिकाणी त्यांनी जे काही सांगितलेले आमच्या ज्या काही गोष्टी आहेत की त्यांची चौकशी झाली पाहिजे अँटी करप्शनच्या माध्यमातून किंवा एसआयटीच्या माध्यमातून, परंतु ती चौकशी होत असताना आज महिला ज्या काही आहेत त्यांच्या ज्या काही मशनी आहेत त्यांचा उदरनिर्वाह ह्या ठिकाणी होत नाही, कारण की ह्या मशनी बंद पडल्यामुळे त्यांच्यावर कर्ज झालेलं आहे। ते जागेचं भाडं देत आहे, लाईट बिल भरत आहे, जवळजवळ 2 ते 3 लाख रुपये जागेचं भाडं त्या ठिकाणी थकलेलं आहे। मशीन बंद झाल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह देखील त्या ठिकाणी होत नाही। हे देखील आम्ही माननीय आमदार आणि नामदार यांच्या दोघांच्या संपर्कात राहून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आंदोलनाच्या ठिकाणी। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की गुरुवारी आम्ही आमच्याकडे तुम्ही या कलेक्टर ऑफिसमध्ये बसून आपण जी काही चर्चा आहे ती चर्चा आम्ही करूया। म्हणून त्या अनुषंगाने माननीय खासदार साहेब जे काही पालकमंत्री आहेत जयकुमार राव साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आणि माननीय आमदार रामभाऊ बदाने यांच्या शब्दाला मान देऊन फक्त ह्या ठिकाणी महिलांचं जे काही बिऱ्हाड आंदोलन आहे ते बिऱ्हाड आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत। परंतु दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून याच्या काही मशनी आहे या मशनी इथेच राहतील आणि सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिस टाईममध्ये दक्ष पत्रकार संघाचं आंदोलन आमचं चालूच राहील। त्या ठिकाणी महिला देखील येत जात राहतील। फक्त रात्री जे काही महिला या ठिकाणी थांबत होत्या गेल्या 8-9 दिवसापासून मंत्रालयाचं पत्र येऊन देखील सीओने त्या पत्राची दखल घेतली नाही। म्हणून त्या ठिकाणी या सर्वांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही, अँटी करप्शनच्या माध्यमातून यांची चौकशी होत नाही, यांचं बडतर्फ होत नाही, तोपर्यंत दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून महिलांसह आमचं फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन हे या ठिकाणी चालूच राहील।